नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अजित मोहिते. आपण आलेलो आहोत सांगली जिल्ह्यामधील माझ्या मूळ गावी. या गावामधलं माझं घर कसं असणार आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचं आहे. त्यापूर्वी मी तुम्हाला या गावातील हा सुंदर असा व्ह्यू तुम्हाला दाखवणार आहे, तो तुम्ही पाहून घ्या. आपण आलेलो आहोत सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील तोंडोली या गावामध्ये. हे माझं मूळ गाव आहे. बघा, सकाळची सुंदर अशी आपण पहाट पाहतोय आणि सोबत पक्ष्यांचे आवाज देखील आपल्याला कानी पडत आहेत. हे समोर आपण जे पाहताय ते माझं घर आहे. वरती पत्र्याचं असं शेड आहे. हे पहा, हे माझं घर आहे. हे अशा प्रकारे आम्ही वरच्या मजल्यावरती ग्रिल केलेलं आहे, खालीसुद्धा ग्रिल केलेलं आहे. हे असं आमचं छोटं परंतु सुंदर असं घर आहे. गेटच्या आतमध्ये गेल्यानंतर डाव्या बाजूलाच तुम्हाला या ज्या खाली लाद्या दिसत आहेत तिथे आपण बोरवेलचं कनेक्शन घेतलेलं आहे. घराला जे दैनंदिन कामकाजामध्ये जे पाणी लागतं त्याच्यासाठी ते कनेक्शन केलेलं आहे. हा आमचा हॉल आहे. त्यानंतर सरळ उजव्या हाताला बेडरूम आणि समोर किचन आहे. घराच्या पाठीमागील बाजूस उंबराचं झाड आणि अशा प्रकारची घरं आपल्याला दिसत आहेत. ही घराची पाठीमागील बाजू आहे. समोर विठ्ठल रुक्माईचं मंदिर, अशा प्रकारची किराणा मालाची दुकानं आणि हा समोर जो रोड जाताना आपल्याला दिसतोय तो गावातील ग्रामपंचायतीकडे जात आहे. आता आपण जात आहोत आमच्या पंचक्रोशीतील प्रसिद्ध देवस्थान आणि आमचं ग्रामदैवत असलेल्या अंबिका मातेचं दर्शन घेण्याकरता. या मंदिराबाबतची दंतकथा अशी सांगितली जाते की सध्या मंदिर ज्या ठिकाणी उभं आहे त्याला लगतच जाणाऱ्या रस्त्यावरून एक बैलगाडी जात होती. बैलगाडी जात असताना दोन्ही बैलापैकी एक बैल अचानक खाली बसला. अचानक बैल खाली का बसला म्हणून त्याच्या मालकाने बघितलं असता बैलाच्या खुरामध्ये एक दगडबाजा मूर्ती त्याला पाहायला मिळाली. त्यानंतर या ठिकाणी छोटंसं मंदिर बांधून त्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि आज आपण पाहताय हे भव्य असं मंदिर या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. त्रिपुरारी पौर्णिमेला हे मंदिर जर आपण पाहाल तर अक्षरशः शेकडो तेलांच्या दिव्यांनी हे मंदिर अक्षरशः उजळून निघतं. प्रख्यात महाराजांची, कीर्तनकारांची भजनं, कीर्तने तसेच प्रवचनं या ठिकाणी घेतली जातात. या अंबिका मातेच्या मूर्तीला रोज वेगवेगळ्या साड्या नेसवल्या जातात. अंबिका मातेचं मन भरून दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी असलेले पुजारी काका त्यांचाही आशीर्वाद घेतला, प्रसादही घेतला. हा मुख्य गाभाऱ्याचा वरील भाग आहे. संपूर्ण दगडामध्ये आपल्याला तो बांधलेला दिसत आहे. दर्शन घेतल्यानंतर गाभाऱ्याच्या सभोवताली प्रदक्षिणा घातली. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील तोंडोली हे माझं गाव. हा भाग कधी काळी अक्षरशः दुष्काळी भाग म्हणून ओळखला जायचा. शासनाने जो टेंबू सिंचन प्रकल्प हाती घेतला त्याचा फायदा सोलापूर, सातारा तसेच आमच्या या सांगली जिल्ह्याला सुद्धा झाला. वर्षानुवर्षे पडीक असलेली जमीन या टेंबू योजनेमुळे पाण्याखाली आली आणि शेतकऱ्यांना त्याचा भरपूर मोठा फायदा झाला. मार्च महिना चालू आहे आणि आपण पाहताय एवढा मोठ्या पाण्याचा प्रवाह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एवढ्या कडक उन्हाळ्यामध्ये असं वाहतं पाणी पाहून खूप खूप छान वाटतं. या कॅनलला लागूनच आमचा जमिनीचा छोटासा भूभाग आहे. त्यावर आम्ही ऊसाची शेती केलेली आहे आणि आमचा संपूर्ण इतर शेती जी आहे
ती दुसऱ्या ठिकाणी आहे, तीही तुम्हाला मी दाखवणार आहे. आपण जी समोर पाहत आहे ती आमची विहीर आहे. ही उन्हाळ्यातसुद्धा अशाच प्रकारे भरलेली असते. पाण्याची बिलकुल आमच्या गावी कमतरता नसते. एकेकाळी दुष्काळी भाग असलेल्या या भागामध्ये अक्षरशः पाणीच पाणी आता सध्या आपल्याला पाहायला मिळते. विहिरीच्या बाजूलाच ओढा आहे आणि या ओढ्यामध्ये वर मी तुम्हाला जो दाखवलेला कॅनल आहे त्यामधलं पाणी या ओढ्यामध्ये सोडलं जातं. त्यामुळे या ओढ्याकाठी असलेल्या सर्व विहिरी अशाच प्रकारे तुडुंब भरलेल्या असतात. आता आपण आमच्या दुसऱ्या शेतावरती जात आहोत. आपल्या डाव्या बाजूला जी घरं दिसत आहेत ती सातारा जिल्ह्यातील मेण गावातील जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांची ही घरं आहेत. रस्त्याच्या उजव्या बाजूला आपल्याला टेकडीसारखा जो भाग दिसतोय त्याच्या सभोवताली सरकारने पूर्णपणे मानवनिर्मित जंगल तयार केलेलं आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावण्यात आलेली आहेत. आता आपण मुख्य रस्त्यावरून डावीकडे वळणार आहोत. आपल्याला उजव्या हाताला पुन्हा हे मानवनिर्मित जंगल दिसतंय. असा हा कच्चा रस्ता आहे आता संपूर्णपणे शेतावरती जायला. आपल्याला जो समोर दिसतोय तो तलाव क्षेत्राचा भाग आहे. शेतावरती जाण्याकरता अशा प्रकारचा कच्चा रस्ता आमच्याकडे आहे. परंतु हा रस्ता नक्कीच शहरातील रस्त्यांपेक्षा खूप सुखद धक्का देऊन जातो. आता आपण आलेलो आहोत या दुसऱ्या शेत जमिनीवरती. इथे आमच्या शेताचा बराचसा भाग आहे. समोर आपण जे पाहत आहे हे आमच्या शेतातील घर आहे. या ठिकाणी आपण शेतामध्ये झालेले जे धान्य आहे या ठिकाणी निवाऱ्यासाठी आपण ठेवतो. तसेच आम्हाला सुद्धा या ठिकाणी निवारा होतो. आणि या ठिकाणी आम्ही कोंबड्यासाठी सुद्धा स्वतंत्र असं छोटंसं शेड उभारलं आहे. यामध्ये संपूर्णपणे आपण गावठी कोंबड्यांचं पालन करतो. नॅचरली जे कुक्कुटपालन केलं जातं त्या नॅचरल कोंबड्या गावाकडच्या अगदी गावाकडच्या कोंबड्या आहेत. संपूर्णपणे प्युअर गावरान कोंबड्या या ठिकाणी आपण पाळतो. त्यापासून मिळणारी अंडी आपण ती गावामध्येच विकत असतो. खूप छान प्रकारे इथे त्यांची व्यवस्था केलेली आहे. त्यांना इथे पाण्याची व्यवस्था आहे, खाण्याची व्यवस्था आहे. संपूर्णपणे आपण त्यांना या ठिकाणी मोकळं सोडतो. हे आपण जे पाहत आहे ते बदक आहेत. 2 बदक पण आम्ही इथे पाळलेले आहेत. मस्तपैकी इथे ते खेळत असतात. शेतातील घराच्या समोरच आम्ही लसूण लावलेला आहे. हे बघा असं आमचं समोरून घर दिसतं. ऑरेंज कलरच्या दरवाजामध्ये आम्ही स्वतःला राहण्याकरता आणि मळ्यातील जे धान्य निघतं त्याच्यासाठी निवारा केलेला आहे. आणि हे डाव्या साईडला कोंबड्यांकरता शेड तयार केलेला आहे. गावठी ज्या कोंबड्या असतात त्या रात्रीच्या कधीच खाली बसत नाहीत. त्या नेहमी झाडावरती जाऊन बसतात. त्याच्यासाठी आम्ही या बांबूची व्यवस्था केलेली आहे. तसेच आम्ही डाव्या साईडला लहान जी पिलं असतात अंड्यातून बाहेर निघालेली तर त्यांच्यासाठी अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे. ती या ठिकाणी आपण ठेवतो जेणेकरून मोठ्या कोंबड्या आहेत त्या या पिल्लांना मारत नाहीत. कोंबड्यांना बांबूवरती चढण्यासाठी अशा प्रकारची आपण शिडीची व्यवस्था केलेली आहे. या शिडीवरती जाऊन त्या अशा प्रकारे या कोंबड्या वरती जाऊन बसलेल्या असतात.
आणि आपण जे इतर कोंबड्यांच्या पासून जी पिल्लं काढतो ना, ती जवळजवळ आपण एकाच कोंबडीच्या मागे जास्तीत जास्त पिल्लं सोडण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे ज्या कोंबड्या अंड्यांपासून पिल्लं करून देतात, एकाच कोंबडीच्या मागे संपूर्ण पिल्लं जास्तीत जास्त पिल्लं सोडल्याने त्या इतर ज्या कोंबड्या आहेत त्या पूर्णपणे फ्री होतात आणि त्या पुन्हा अंडी द्यायला सुरुवात करतात. कोंबड्यांना जास्तीत जास्त बंदिस्त जागेमध्ये अंडी देण्याची सवय असते. त्यामुळे आपण अशा प्रकारची इथे व्यवस्था केलेली आहे. वापर करण्यात आलेले तेलाचे डबेसुद्धा आम्ही या ठिकाणी ठेवलेले आहेत. या ठिकाणी या कोंबड्या अंडी देत असतात. बघा, ही आता कोंबडी बसलेली आहे. ही जी आहे ती खुडूक कोंबडी आहे. दुसऱ्या कोंबड्यांनी जी अंडी दिलेली असतात त्यावर या खुडूक कोंबड्या जाऊन बसतात आणि पिलं काढण्याचा पुन्हा प्रयत्न नॅचरली त्या करत असतात. आपण या कोंबड्या संपूर्णपणे मोकळ्या परिसरामध्ये वाढवत असल्यामुळे त्यांचं चिकन तसेच अंडी आपल्या शरीरासाठी खाण्यासाठी अगदी आरोग्यदायी असते. संपूर्णपणे हा मोकळा परिसर आहे, त्याच्यामुळे या कोंबड्यांवरती रोगाचा प्रादुर्भाव जास्त होऊ शकत नाही. शेडच्या अगदी बाजूलाच अशा प्रकारे आम्ही आंब्याची झाडं लावलेली आहेत. बघा, हे बघा कसे सुंदर आंबे लागलेले आहेत. एकदम टपोरे आंबे आहेत बघा, एकदम ताजे ताजे. आम्ही नंतर याची कापं करून चटणी मीठ लावून खाणार आहे. मस्त एकदम. बघा किती मस्त आंबे लागले, खूप सुंदर एकदम. अशी भोवताली झाडं लावण्यात आलेली आहेत. बघा, चिकूचं पण झाड आहे. हे जे दिसते तुम्हाला ते चिकूचं झाड आहे. हे बघा, हे पुन्हा एक आंब्याचं. हे पहिल्यांदाच आम्ही या झाडाला आंब्याला मोहर ठेवलेला आहे, त्यामुळे झाड आपल्याला हे काजूचं झाड आहे बघा. आणि अशा प्रकारे काजू लागलेले तिथे. आमच्या परिसरामध्ये काजूचं एकही झाड तुम्हाला पाहायला मिळणार नाही, परंतु माझ्या वडिलांनी हे नर्सरीतून हे झाड आणलं होतं. आम्हाला पहिल्यांदा माहिती नव्हतं हे झाड कशाचं आहे, परंतु हे झाड जे आहे त्यानंतर आम्हाला समजलं की हे दुसरं कुठलं झाड नसून हे पहा, तुम्ही पाहताय हे जे आहे ते काजूचंच झाड आहे. ह्याच्या भोवताली आता जो ह्याच्या बुंद्याला जे गवताचं झाड उगवलं आहे ते मी आता काढणार आहे. त्याला पूर्णपणे मोकळं करणार आहे आणि नंतर खतं वगैरे टाकून पुन्हा त्याला जीवदान देण्याचा आपण प्रयत्न करणार आहे. हे बघा, हे पुन्हा नारळाचं झाड आहे बघा. कसला जबरदस्त मुंदा आहे बघा याचा, मस्त आलं. आता हे मी पूर्णपणे खोदून याला आळं तयार करणार आहे. नंतर खतं वगैरे घालून आपण याला नंतर पाणी देणार आहोत. हे बघा, हे सुद्धा आंबा लागलेला आहे. असे थोडेसे आंबे लागलेले आहेत. पहिल्यांदा मी याला मोहर ठेवलेला आहे, त्याच्यामुळे थोडेसे आंबे लागलेले त्यांना. हा बघा कसा किती लांब आहे आंबा बघा. इकडे सुद्धा आंब्याचं एक झाड आहे. आणि हे पुन्हा शेवटी एक नारळाचं झाड आहे. आणि इकडे शेवग्याच्या शेंगेचं झाड आहे बघा. इकडे तसं समोरही दिसते तुम्हाला एक शेवग्याचं झाड दिसते. आणि त्याच्या खाली आपण आता तिकडे जाऊयात. हे शेवग्याचं झाड आहे बघा.
हे बघा केळीचं पण झाड आम्ही लावलेलं आहे आणि या केळीची खासियत अशी आहे की हे वेलची प्रकारातलं केळीचं झाड आहे आणि याला वेलची प्रकारातली जी केळी असतात ना त्यासारखीच केळी चवीला असतात, परंतु ही केळी ना त्याच्यापेक्षा मोठी असतात, साईजने खूप मोठी असतात आणि खूप चविष्ट अशी ही केळी लागतात. एकदम मस्त, एकदम भारी लागतात ही केळी, एकदम खूप छान. बघा हा केळीचा पूर्णपणे कोक आहे बघा. ही गावची मजा आहे खरी, खूप मजा येते गावी. आणि ही जी आपल्याला दिसते हे जांभळीचं झाड पण आम्ही लावलेलं आहे इथे. हे माझ्या वडिलांनी झाडं लावलेली आहेत ही. हा बघा मोती कसा उड्या मारतोय. संध्याकाळ झालेली आहे आणि परत आईने एकदा कोंबड्यांना परत शेडमधून सोडलेलं आहे. ही जी आहे ती गावाकडची खरी मजा आहे आणि ती आम्हाला या सुट्ट्यांमध्ये एन्जॉय करायला मिळते. शहरांमधील ट्रेनमधील खचाखच भरलेली गर्दी, रस्त्यावरील वाहनांचा कर्कश आवाज, त्यामुळे होणारं हवा व ध्वनी प्रदूषण, इकडे आल्यावरती आमची या सर्वांपासून अक्षरशः सुटका होत असते. आम्ही हे प्रसन्न वातावरण अनुभवण्यासाठी वेळात वेळ काढून गावाकडे नक्की येत असतो. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला, आमचं गाव कसं वाटलं, नक्की कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.